रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। साताऱ्यातल्या घाट परिसरात देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे, तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। इकडे मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। अरबी समुद्रात गोवा आणि दक्षिण कोकणाच्या किनारपट्टीजवळ गुरुवारी पहाटे एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये या कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे। हे डिप्रेशन कोकणाच्या किनारपट्टीला समांतर उत्तर दिशेला सरकणार आहे आणि साधारणतः 24 तारखेच्या आसपास ते किनाऱ्याच्या अगदी जवळ येऊ शकतं आणि खास करून मुंबईच्या आसपास येऊ शकतं, असं काही मॉडेल्समधून वर्तवण्यात आलेले आहे। या पुढच्या 2-3 दिवसांचा हा अंदाज पाहिल्यास संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि घाट क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी अतिवृष्टी पण होऊ शकते। दरम्यान कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट जारी करण्यात आलाय आपण नजर टाकूया। हे आपण बघतोय इकडे रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट आहे। त्यानंतर पुणे, अहिल्यानगर, बीड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर मराठवाड्यातल्या नांदेड, लातूर, परभणीमध्ये देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तिकडेही खबरदारी घ्यावी लागेल। आणि उद्यासाठीचे रेड अलर्ट जे आहेत त्याचीही पाहणी आपण करतोय। रायगड आणि रत्नागिरी करता स्पेसिफिक 2 जिल्ह्यांकरता रेड अलर्ट आहे, त्यामुळे तिकडे मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। तर मुंबई, ठाणे आणि परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे तिकडे देखील मुसळधार पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे।